धन्यवाद ओमकार. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वराज्य बहाल केलंय. त्याचा आपण सुराज्य करू शकलो का याचा हा मोठा प्रश्न आपल्याला पडलाय. ते सुराज्य करण्यासाठी मंडळीनं कायम तत्पर राहायला हवं. कारण महाराष्ट्राचं नंदनवन घडवलं ज्या माणसानं स्वराज्य बहाल केलं त्या महाराष्ट्राच्या महानायकाला आपण सलाम ठोकला पाहिजे. त्याच्या विचारांना नेहमी मानलं पाहिजे. ते विचार जनमानसात पोचवायला पाहिजेत. ते विचार पोचणं गरजेचं आहे. पण इथे मात्र फायनलमध्ये कोण धडक मारेल, आर्या स्पोर्ट्स भोवळे संघासमवेत कोण खेळेल यासाठी दोन दिग्गजांमधली लढत आहे. आरके स्पोर्ट्स कुंडेवाळ बनाम एका बाजूला मुरवाई बिंदाने नाणेफेकीचा कौल लागला. मुरवाई बिंदाने संघाच्या बाजूनं अंबजून दिलं फलंदाजीचं. गोलंदाजीच्या मार्कवर समाधान पाटील, स्ट्राईकवर समाधान वास्कर, नॉन स्ट्राईकला समाधान कातकरी. तीन समाधान एकत्र. हे तीन समाधानकारक कामगिरी करतील का? कोणता समाधान देईल आपल्या संघाला? पहिला चेंडू मात्र इथे पाहतोय डेडबॉलचा इशारा. समाधान पाटील तर स्ट्राईकवर मात्र एक आक्रमक दिलखुलास फलंदाजी करणारा समाधान वास्कर. 4 षटकांचा हा खेळ. आक्रमकता म्हणजे नेमकं काय? फाईन लेगच्या मधून पहिल्या चेंडूवर टेक्निकली परफेक्ट असलेल्या या माणसाला लगावला खणखणीत चौकार. लाजवाब फटकेबाजी. प्रियांशी लेवान धारावीसारख्या ताकदवान संघाला ज्यानं 4 हात दाखवले. पहिल्या सामन्यामध्ये जे शून्यावरती परतला आणि नंतर मात्र तो मागे वळून पाहिला नाही. अपयश धुवून काढण्यासाठी तुम्हाला यशाच्या परिभाषा अवगत असायला लागतात. ती यशाची परिभाषा गायली ती म्हणजेच समाधान वास्करनं. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ संपला. धाबळकर धाबा लागल्या त्या तब्बल 5. समाधान कातकरी ऑन स्ट्राइक. क्या बात लाजवाब. मिडविकेटच्या डोक्यावरून समाधान कातकरच्या बॅटमधून आलाय या इनिंग मधला पहिला षटकार. एक समाधानवर दुसरा समाधान हवी होताना पाहतोय. धावांचा ओघ वाढवला जाईल. याच समाधानच्या संघानं आरकेएस कुंडेवाळ संघानं 54 धावांचा पाठलाग रोखलाय. याच समाधानच्या कुंडेवाळ संघानं धारावीसारख्या ताकदवान संघाला नमवलाय. पण एका बाजूला 70 धावांचा पाठलाग करणारा 70 धावा वसूल करणारा हा संघ मुरवाई बिंदरे संघ. लाजवाब डिपेक्स्ट्रा कव्हर सीमारेषा. अतिशय सुरेख फटकेबाजी. 3 समाधानांचा हा खेळ. तमाम रसिकांना मात्र समाधान देताना पाहतोय. समाधान वास्कर नंतर समाधान कातकरी आपली बॅटची तहान भागवताना. एक चटकार एक चौकार आणि धाबळकर धावा लागल्या जात आहेत. सरळ 4 चेंडूमध्ये तब्बल 15. एक चौकार, एकेरीचा फटका, षटकार, चौकार, वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती खेळतोय समाधान कातकरी. तर वैयक्तिक 5 वर खेळतोय समाधान वास्कर. पुन्हा एकदा मोठा फटका करण्याचा प्रयत्न. सेफ लँडिंग होईल. चेंडू सर्कलच्या आत पडला जाईल. क्षेत्ररक्षक डीपला तयार आहे. दुसऱ्यांचा प्रयत्न होता समाधान कातकरीचा पण रोखून धरलं समाधान वास्करनं. अब मेरी बारी म्हणत थांबला आणि 1 धावेवर समाधान मांडलाय. 16 धावा पहिल्या 5 चेंडूमध्ये. 5 चेंडूमध्ये 16 धावा आतापर्यंत जोडल्या गेलेत. सुरेख स्क्वेअर कटचा हा फटका पाहतोय आपण. लाजवाब कलाकारी. क्रिकेटचं सौंदर्य इथे मात्र पाहतोय. आणि या अचूक वेधक फटक्यानं मात्र 4 धावा संघाला. आणि या 4 धाव्यांनी पहिल्या 2 समाधान मात्र एका समाधानावर हावी झालाय. आमच्या समवेत गुंदळेकरांची भूमिका विशाल गायकवाड बाबा या नावानं प्रसिद्ध असलेला हा एक अष्टपैलू माणूस. स्टँडर्ड क्रिकेटर, चांगला समालोचक आणि उत्तम गुणलेखक. कारण समालोचन त्यांचं आम्ही ऐकलंय बऱ्याच वेळेला याच मैदानावरती. अतिशय सुरेख असा हा खेळ आतापर्यंत पाहतोय. पहिल्या षटकामध्ये मात्र आरके
स्पोर्ट्स कुंडेवाल संघ मात्र प्रभावी ठरतोय. प्रणय थळी गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन आकाश पाटील. तर स्ट्राईकवर समाधान कातकरी. राईट आर्म डाऊन द विकेट. हात चांगला गॅप फटका पाहतोय आपण. वाईट स्पीड विकेटच्या मधून चेंडू सरळ जातोय. 4 धावांसाठी काय खेळ सुरू आहे. नाण्यापैकीच्या कवळाचं आम्हाला काही पडलं नाही. नशीब काही म्हणू द्या, परंतु आम्ही लढत राहू, आम्ही संघर्ष करत राहू. कारण आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतं. ते सामर्थ्य आपण इथे पाहतोय कुंडेवाल संघाच्या फलंदाजाच्या माध्यमातून. आणखी एक मोठा फटका. आखू टप्प्यात चेंडू बराच वेळ हवेत आहे, पण नुसती हवा नाही तर वन पाहून चेंडू जाणार सीमारेषा बाहेर. समाधान वास्कर नॉन स्ट्रायकरला सामना पाहतोय, परंतु बरसलाय. अतिशय दर्जेदार फलंदाजी करतोय समाधान कातकरी. लाजवाब, अतिशय दर्जेदार इथे खेळ पाहतोय. मोकेच्या क्षणी हा मात्र बहारदार खेळ. पहिल्या सामन्याचा विचार केला ते दोन्ही फलंदाज स्वस्तात परतल्यानंतर संघ अडचणीमध्ये होता. तिथे मात्र पुष्करनं चांगला खेळ दाखवला, संतोषनं चांगला खेळ दाखवला, मयूरनं चांगला खेळ दाखवला. आणि त्या खेळानंतर मात्र या दोन्ही फलंदाजानं पुढच्या सामन्यामध्ये आपली बाजू लावून धरली. इट्स अ क्लिअर, इट्स अ मायटी हिट. मिड विकेटच्या खूप खूप आणि खूप उंचावरून जाणारा मोठा फटका. 6 धावांचा, 34 धावा. लाजवाब खेळ. मोठ्या सामन्यामध्ये कसं मोठं खेळायचं असतं. हे दाखवून दिलं जात आहे. आणि इथे मात्र येतोय हा आणखीन एक षटकार. पहिल्या सामन्याचा विचार केला तर तिसऱ्या चेंडू षटकार होता आणि याही षटकामध्ये तिसऱ्या चेंडूवर षटकार. इथे ट्रॅप केलं गेलं. एक मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न फसला आणि यष्टशेन मात्र हा साधा सोपा झेल टिपला. परंतु समाधान कातकरी मात्र समाधानकारक कामगिरी करत तब्बल 25 धावा जमवल्या आपल्या संघासाठी निव्वळ 7 चेंडूमध्ये आणि भरीव कामगिरी करत परतलाय. मयूर वास्कर. जोरदार टाळ्या समाधान कातकरीसाठी. अतिशय सुरेख असा हा खेळ आपण पाहिला. आता मात्र जबाबदारी समाधान वास्करवर, जो आक्रमक फलंदाज आहे, परंतु नॉन स्ट्राईकला नवीन फलंदाज मयूर वास्कर. त्याच प्रकारचा हा फटका, सेम टू सेम फटका फसलाय, परंतु इथे झेलही झाला नाहीये. बराच दूरवरचा प्रवास शॉर्ट फाईन लेग क्षेत्रशाने जरूर केला, परंतु चेंडू मात्र सेफ लँडिंग झाला. 2 धावा समाधान वास्करला मिळत आहेत आणि या 2 धाव्यानेसी धावफलक पुढे जाऊन ठेवतोय तब्बल 1 बाद 36 वर. 1 बाद 36. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना अतिशय जबरदस्त धावसंख्या धावफलकावर लागली जाते. आकाश पाटील टू समाधान वास्कर. डीप स्क्वेअरला चेंडू जातोय. एक टॅलेंटेड क्रिकेट खेळली जाते इथे. मात्र धावफलकावर धावा लागते तब्बल 37. कारण ओळखलाय समाधान वास्करनं की अंतिम चेंडू आहे आणि अंतिम चेंडूवर 1 धाव घेत दुसऱ्यांदा प्रयत्न करणं अनिवार्य ठरेल, परंतु ते मात्र त्याने केलं नाही. आपली स्ट्राईक आपल्याकडे कायम ठेवली, कारण आपल्यामध्ये क्षमता आहे हे त्याला चांगलं माहीत आहे. कारण आपली क्षमता ज्या वेळेला आपल्याला माहीत असते, आपली किंमत जेव्हा स्वतः करतो आपण, त्यावेळेला माणूस मोठा होतो. त्या क्षमतेवर ठाम असलेला हा मात्र समाधान वास्कर अप्रतिम खेळ करताना 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावफलकावर धावा लागल्या त्या तब्बल 37. 1 बाद 37.
अक्रोल पाटील हॅलो इथे पाहतोय आपण अक्रोल पाटील अक्रोल पाटील गोलंदाजच्या मार्कवर हा डावखुरा मात्र हा गोलंदाज पाहतोय धावपळक मात्र फार मोठा होत चाललाय कारण या संध्याकाळच्या प्रहरी धावा मोठ्या होणं पाठलाग होताना मात्र अवघड जातं पण तू हवा हवा आणि हवा परंतु इथे मात्र मयूर हा फटक्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकला नाही फलंदाज झाला बाद लॉंगॉनची सीमारेषा क्लिअर करायची होती परंतु चेंडू बराच वेळ हवेत राहिला आणि चांगला झेल टिपत इथे मात्र फलंदाज झाला बाद क्रमांक 2चा धाबळकर धावा स्थिर 2 बाद तब्बल 38 अक्रोल पाटील हे षटक कमबॅक मिळून देईल का संतोष कातकरी नवीन फलंदाज या फलंदाजानं सकाळी प्रभावित केलंय तर संतोषवर मात्र पुन्हा एकदा जबाबदारी येते परंतु समाधान स्टेडियमचा हा फटका लॉंग ऑफला ट्रॅव्हल होणार एक धाव मात्र मिळणार आणि एक धाव्यानं समाधान वास्कर फक्त एंड बदलणार एका धाव्यानं धावपळक पुढे जाऊन ठेपतो तो तब्बल 39 2 बाद 39 या षटकामध्ये आतापर्यंत 3 चेंडू टाकून झाले 2 धावा मोजलेत त्या अक्रोल एक दर्जेदार गोलंदाज आहे त्या गोलंदाजानं एक मोहराही टिपलाय मोठी विकेट ही मिळवली आहे मयूरची आणि अशा प्रकारे अजूनही 3 चेंडू त्या टाकायचे आहे आव्हान किती उभं राहील धावा किती उभ्या राहतील त्या धावांचा पाठलाग केला जाईल का परंतु इथे मात्र आतापर्यंत तरी आरके स्पोर्ट्स कुंडेवाड संघानं भरीव कामगिरी केली आहे समाधान कातकरी ऑन स्ट्राईक गोलंदाजच्या मार्कवर अक्रोल पाटील लेफ्ट आर्म ओव्हर कनेक्ट होतोय संतोष कातकरी अफलातून कनेक्शन काय ताकद आहे अतिशय दर्जेदार असा हा खेळ पाहतोय पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा षटकारानं सुरुवात करणारा हा फलंदाज याही मोक्याच्या क्षणी अगदी अफलातून सुरुवात करून देतोय 6 धावाने आपलं खातं खोलतोय आता मात्र टप्पाची लेंथ पाहिली थोडासा अखूड टप्प्यात चेंडू टाकला आणि संतोष फक्त तो निहाळत राहिला निर्धाव चेंडू सांगता झाली आहे आणि या सामन्यामध्ये पहिला निर्धाव चेंडू मात्र टाकला जातोय स्कोरर विशाल गायकवाड सांगतायत की हा पहिला निर्धाव चेंडू खोलवर टाकलेला हा टप्पा सक्षम देणं सरळ खेळून काढला आणि आपल्या फॉलो थ्रू मध्ये अक्रोलला मात्र हा चेंडू लिहिला झेलला 1 बाउल चेंडू झेलला धाव मात्र आली नाही 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा लागलेत त्या 2 बाद तब्बल 45 2 बाद 45 येणारे 6 चेंडू आणि या 6 चेंडूमध्ये धावा किती जमतील तर सामना लगेच सुरू करायचा आहे कारण अजून यानंतर एक सामना आहे आणि आर्या स्पोर्ट्स वोळे संघनायकांना मात्र इकडे हजर राहायचं आहे आर्या स्पोर्ट्स वोळे स्वप्नील जोशी गोलंदाजच्या मार्कवर राकेशभाई गायकवाड रुपेशभाई गायकवाड संजूभाई गायकवाड यांचा हा संघ आर्या स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा या मंडळानं मात्र या संघाला चांगली उभारी दिली आहे एक संध रात एक संघ बनवलाय ती ही मंडळी आज मात्र इथे फायनल खेळेल या दरम्यान आजचा हा सामना सेमीफायनल सामना पाहतोय आपण आरके स्पोर्ट्स कुंडेवाड बनाम मरुआई विंधने या 2 संघादरम्यान नाणेफेकीचा कौल लागला मरुआई विंधने संघाच्या बाजूनं आणि आमंत्रण दिलं फलंदाजीचं आरके स्पोर्ट्स कुंडेवाड संघाला त्या फलंदाजीचं आमंत्रण मनापासून स्वीकारत 2 समाधानाने मात्र समाधानकारक कामगिरी केली आणि संतोष कातकरने मात्र त्याच्यावर साज चढवण्याचं काम केलंय 45 धावा 18 चेंडूमध्ये आतापर्यंत जमवलेत येणाऱ्या या 6 चेंडूमध्ये स्वप्नील जोशी कशी गोलंदाजी करेल फुल टॉस एनकॅश केलाय
डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून आपली 50 संघाची ओलांडली जाते. अफलातून कामगिरी, तब्बल 51 धावा धाबाकडे लागतायत. पहिला चेंडू फुल टॉस, तोही समाधान वास्करला सरळ दिला भिरकावून. डीप स्क्वेअरच्या डोक्यावरून येत आहेत या 6 धावा. 51 धावा धाबाकडे लागतायत. तब्बल 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. मी म्हटलं होतं की समाधान वास्कर क्रीजवर राहणं आर.के. स्पोर्ट्स कुंडेवाल संघासाठी चांगला असेल, परंतु मरोई विंधण्यासाठी कधीच चांगला नसणार. आता मात्र हा खोलवर टाकला टप्पा. दुसऱ्या रनचा प्रयत्न होणं अनिवार्य होतं. दुसरी रन यासाठी घ्यायची होती. भलेही संतोष आउट होईल, परंतु स्ट्राईकवर मात्र समाधान जाईल. ती समाधान स्ट्राईकवर जातोय. संतोषने मात्र एक चांगला फटका लगावला. संघासाठी आपल्या तब्बल 6 धावा जोडल्या आणि त्याच्यामुळेच हा मात्र फायदा. अमित वास्कर जो पहिल्या सामन्याने सलामीला आला होता, आता मात्र क्रमांक 5 वर खेळण्यासाठी आलाय, परंतु स्ट्राईकवर समाधान वास्कर. स्वप्नील जोशी आणखी एक फुल टॉस चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण पाहतोय आपण, परंतु 1 धाव्यावर समाधान मानतायत. सुंदर कमबॅक केला जातोय. इथे मात्र समाधान वास्करला स्ट्राईक पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न चांगला आहे. 53 धावा धाबांकडे लागतायत. येणारे अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि अमित वास्कर ऑन स्ट्राईक. तू नाही मैं सही. तू स्ट्राईक पासून दूर राहिला. मी पहिल्या सामन्यामध्ये सलामीला का आलो होतो, ती क्षमता माझ्या मध्ये आहे. ती क्षमता सिद्ध करणारा हा स्ट्रेट हिटचा षटकार, लाजवाब कमिटमेंट. प्रत्येक खेळाडू, प्रत्येक फलंदाज जो येतो तो आपल्या परीनं आपल्या संघासाठी धावा जमवून जातो. आणखी एक चांगला फटका, परंतु चेंडू हवेत आहे. बराच वेळ इथे मात्र झेल सुटतोय. वाईट स्पीड विकेटला चेंडू होता, बराच वेळ हवेत राहिला आणि झेल टिपण्याचा हा प्रयत्न फसला. धावा निव्वळ 1 आणि एका धाव्याने धावा लागतात तब्बल 60 धावा. 1 चेंडूचा पूर्वार्ध फक्त शिल्लक आहे या सेमीफायनल मधला. आजची दुसरी सेमीफायनल. काल मात्र आर्या स्पोर्ट्स मोहोळे संघ सुपर 2 मध्ये पोहोचलाय. आज सुपर 2 मध्ये पोहोचण्याचा हा प्रयत्न कोणाचा यशस्वी होईल. व्हॉट अ शॉट. जीवाच्या आकांतानं आपल्यामध्ये असलेली क्षमता सिद्ध करणारा हा एक आणखीन विस्फोटक लाजवाब षटकार. समाधान वास्कर डीप स्क्वेअर मिडविकेटच्या मधून सरळ स्वप्न जोशीला भिरकावून दिलाय आणि आलाय धावांचं आव्हान मोठं करणारा हा सर्वात मोठा षटकार. धावा लागल्या तब्बल 66. आता मात्र 24 चेंडू 67 धावांचं भलं मोठं आव्हान उभं केलंय आर.के. स्पोर्ट्स कुंडेवाल संघानं मरोई विंधण्या संघासोबत. बघूया, ऐकूया 67 धावांचा पाठलाग या संध्याकाळच्या प्रहरी कसा केला जाईल. धावा रोखून धरल्या जातील की पुन्हा एकदा योगेश पाटील ज्यांना आतापर्यंत अफलातून कामगिरी केली आहे, ती कामगिरीची पुनरावृत्ती पुन्हा केली जाईल का. 2 सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला योगेश पाटील पुन्हा एकदा बहारदार खेळ करत 67 धावांचा पाठलाग करेल का, की समाधान वास्कर, समाधान कातकरीचा हा संघ या धावा रोखून धरेल का. काय घडेल, काय बिघडेल. गीतेश जोशीची अवेलेबिलिटी या संघाला मात्र तारणहार ठरेल का. ऐकूया. 24 चेंडू 67 धावांचा पाठलाग करायचा आहे. फायनल मध्ये पोहोचण्यासाठी कोणता संघ आपली ताकद आजमावेल. उत्तरार्धामध्ये आपण ऐकूया पुन्हा एकदा ओमकार शेट्टे वाकलड यांना. थँक यू सो मच दिनेशजी पाटील. एकही एक्स्ट्रा रन नाही आहे.
या पूर्ण डावामध्ये. मात्र षटकार आणि चौकार हे फार एक्स्ट्रा जे थोडे कमी यायला हवे होते ते जास्त आले. पहिल्या षटकामध्ये आल्या 20. बॉलिंग ग्राफ आपण पाहतोय. जे षटक होतं समाधानचं, दुसरं षटक आलं आकाशचं, तिथे खर्च झाला 17. तिसऱ्या षटकामध्ये अक्रुलनं फार दमदार कमबॅक केला. 3 ओव्हर 15ची सरासरी 45 होत्या, कारण अक्रुलनं फक्त 8 रन खर्च केल्या होत्या. शेवटच्या षटकामध्ये पुन्हा आल्या 21 आणि 66 रन कंप्लीट झालेत. समाधान वास्करनं या मॅचमध्ये 28 रन केल्या 11 बॉलचा सामना करत. त्याला 7 चांगली दिली समाधान कातकरीनं. त्यानं देखील बनवल्या 7 बॉलचा सामना करत धावा 25. आणि आता ओपनिंग पेअर सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाली आहे. जिंकण्याचं स्वप्न आणि अभिलाषा मनाशी बागून समाधान वास्कर एक फार महत्वाची सूचना खड्डा गँग कडनं तुमच्यासाठी. इनिंगचा ज्यावेळी पहिला बॉल टाकला जाईल टाईम आम्ही मॅच करू, नोट डाऊन होईल पहिला बॉल आणि त्यानंतर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं ही पूर्ण करावी लागतील, कारण यानंतर आपल्याला फायनल मॅच देखील खेळायची आहे. आणि सध्याच वेळ झाली आहे 4:49. आर्या ओळे टीमनं रिपोर्ट करायचंय. पहिलं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय समाधान कातकरी आणि क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. एक लॉंग ऑफ ऑन साइडला एक खेळाडू डीप मध्ये लॉंग ऑनला 38 सर्कलमध्ये एक मिड ऑन. ऑफ साइडला तुम्ही पाहता शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट थर्ड मॅन. गलीमध्ये एक फिल्डर, एक शॉर्ट फाईन लेग आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग. गेम इज ऑन. 67चं टार्गेट आणि पहिला बॉल आणि पहिलाच बॉल पाठवलाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षण अप्रतिम झालं. 3 धावा जरूर वाचवल्या आपल्या संघासाठी आणि धावफलक आपल्याला 1 ने सुरू होताना पाहायला मिळत आहे. आणि आता स्ट्रायकर एंडला योगेश आलाय. या नावामध्ये दमखम आहे. हे नाव जर मैदानावरती थांबलं तर 67 धावा फारशा मोठ्या नाही आहेत. सरासरी जरूर मोठी आहे. प्रति षटकामागे 11.75 या 16.75 या सरासरीने रन्स करायच्यात. पाहिजे त्या पूर्ण होतील का? फ्रंट फुटला आले, फुटवर्क चांगलं होतं. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क या 2 गोष्टी फार इम्पॉर्टंट आहेत. आणि इथे फुटवर्क जरूर होतं. आता जे कनेक्शन व्हायला हवं होतं योगेशच्या बॅटचं आणि समाधान कातकरीच्या बॉलचं ते जुळालं नाही. आणि चेंडू जातो डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. समाधान कातकरी तयार. गती परिवर्तन, फिंगर रोल झाले, बॅक ऑफ द हँड होता, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवला, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल. समाधान कातकरी वॉट आपल्या प्रतिभावंत हा खेळाडू आहे. गुणवत्ता आणि जो दर्जा आहे तो जपला जातोय. 1 मोर डॉट बॉल आणि ते देखील कोणासमोर येतात? योगेश पाटील, जो फार वेगानं धावा बनवण्यासाठी ओळखला जातो. आणि आता त्याच्याच अगेन्स्ट 3 चेंडू लगातारचे निर्धाव टाकले गेलेत आणि दबाव पूर्णपणे बनवलाय समाधान कातकरीनं. ग्रेट बॉलिंग ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फ्रंट फुटला आले. एक सिंगल मिळेल, त्याच्या व्यतिरिक्त काही नाही आहे. सिंगल डबलनं फारसा फरक इथे पडणार नाही आहे. कुंडे वहाळ क्रिकेट संघाला मरुआई विंधणे टीमच्या गोलंदाजांना फार मोठं अपयश आलं. ज्यावेळी तुमची गोलंदाजी खराब होते फलंदाजांवरती दबाव वाढतो, फलंदाजी खराब होते गोलंदाजांवरती दबाव वाढतो. इथे गोलंदाजी खराब झाली त्यामुळे दबाव वाढलाय विन्ने संघच्या फलंदाजावरती. इथे फटकाला जवाब. शफल झाले, फार डीप जाऊन आहे, क्रॉस स्टँड होता, फ्लाईट जरूर दिली, मग तर चेंडूच्या मिरिट पर्यंत पोहोचले आणि लॉंग ऑफच्या वरून उडवलाय हा पहिला षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं पहिल्या षटकाचा खेळ झाला संपन्न.
टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पाहायला मिळती आहे विदाऊट लॉस 8 धावा. 67चं टार्गेट तुम्ही चेस करताय. 18 बॉलचा खेळ शिल्लक 59 रन्स करायच्यात जिंकण्यासाठी या मॅच मध्ये. 18 बॉल 59 धावा आणि बॉलिंग ट्रॅक वरती गेलाय या टीमचा गेम चेंजर बॉलर संतोष कातकरी. मागचे 2 सामने आपण पाहिले इकॉनॉमिकल बॉलिंग त्याने केली आहे. मागच्या मॅच मध्ये 2 धावा, त्या आधीच्या सामन्यामध्ये देखील 7 पेक्षा कमी धावा त्यानं खर्च केल्या होत्या. फार चांगली कामगिरी आज करतोय संतोष कातकरीसाठी. आजचा दिवस चांगला आहे. ॲज अ ऑलराऊंडर त्याचा रोल आहे टीम मध्ये आणि तो प्ले करत असताना आपण संतोष कातकरीला पाहतोय. सुरुवात शांत झाली योगेशची जरूर, मात्र एक गोष्ट मनामध्ये ठेवून त्याला संघर्ष करावा लागेल की मैदानावरती सकाळी आपण आलोय कोणत्या उद्दिष्टानं. सुरुवात केलीच तर चढाई देखील करून बघ. येथील दिवसही तुझे बदलतील दिवस तुझे. तू फक्त संकटांचा सामना करून बघ. पुन्हा एकदा दबाव बनवला योगेशवरती आणि त्या दबावाचा फायदा आता संतोष कातकरी देखील उचलतोय. चेंडू आणि बॅटचा स्पर्श झाला होता. ही रन ऍड होईल योगेशच्या खात्यामध्ये. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचले 9 या आकड्यावरती. खड्डा गँग ओवळे आयोजित स्वर्गीय चेतन शेठ म्हात्रे स्मृती चषक 2 दिवसीय क्रिकेट स्पर्धा आणि या स्पर्धेचा आहे अंतिम दिवस. इथे टायमिंग चांगलं आहे. गॅपमध्ये खेळले चेस आहे फिल्डरसाठी, थांबणार नाहीये बॉल. मिड विकेटची सीमारेषा फाडत असताना चेंडू निघून गेलाय सीमारेषा पलीकडे आणि हा येतो चौकार. धावफलक 4 ने पुढे जाईल. 2 चेंडूंचा सामना केलाय. मागचं जर आपण पाहिलं 1 षटकार 1 चौकार आकाशच्या बॅट मधून आलाय आणि याच फटक्यांची नितांत गरज. प्रति षटकामागे 19 पेक्षा जास्त रन्स तर तुम्हाला करायच्यात. प्रत्येक ओव्हरमध्ये 3 मोठे फटके आणि त्यांचा दबाव आहे. चेंडू आणि बॅटचा स्पर्श झालाय आणि यष्टी रक्षकानं आपलं काम केलंय. समाधान कातकरीला मिळती आहे पहिली सफलता. फलंदाज बाद होतोय. आकाश पाटील बॅक टू डग आउट. आकाशला मैदान सोडावं लागलंय. न्यू बॅटर एंटर होईल. नवीन फलंदाज नंबर 3 वरती आणि तो फलंदाज गीतेश जोशी. एक नाव आहे प्रितेश जोशी. ठाणे बल्ट मधलं फार मोठं नाव आहे. त्याची फलंदाजी पाहणं नेहमीच पर्वणी असते प्रेक्षकांसाठी. आणि हा फलंदाज देखील पिंचिटा बॅट्समन आहे. आता जो दबाव बनलाय ना समाधान कातकरीच्या षटकानंतर, त्याच्यामुळे आता विकेट जातात. यू डोंट शो द प्रेशर गेम. तुम्ही हारताय जिंकताय टीम मरुवाई विंधणे डझंट नॉट मॅटर. तुम्ही लढताय कसं ते इम्पॉर्टंट आहे. बिकॉज इट इज नॉट इम्पॉर्टंट हाऊ बिग यू आर, इट इज इम्पॉर्टंट हाऊ बिग यू प्ले. तुम्ही किती मोठ्या आतापेक्षा तुम्ही किती चांगलं क्रिकेट खेळताय हे प्रेक्षकांना जरूर पाहायचंय. संतोष कातकरी विकेटची खुर्राक त्याला हवीशी वाटते आणि नुकतीच एक शिकार त्यानं केली आहे. रक्त आता त्याच्या तोंडाला लागलाय आणि आता विकेटच्या शोधात तो जरूर आहे. मात्र रन्स फार मोठ्या चेस करायच्या. 4 ओव्हर 67. त्यामुळे अडचणी आणि दबाव फार वाढलाय. आज मोठा उलटफेर झाला. न्हावा संघ त्यांना बीट केलं टीम धारावे आणि त्यानंतर आपण पाहिलं धारावे संघाला कुंडे वहाळनं परतीचा प्रवास करण्यास भाग पाडला. व्यवस्थित चेंडू बॅटवरती आला नाही. टो एंडला आला चेंडू बॅटच्या, त्यामुळे स्विंग झाला बॅटवरती आल्यानंतर आणि क्षेत्ररक्षकापर्यंत जोपर्यंत चेंडू पोहोचला उचलून फेक केली त्यानं नाही आहे, कारण त्याला माहिती आहे एकच सिंगल इथे घेतली गेली आहे. एकेरी दुहेरी धावेनं काही फरक पडत नाहीये, कारण फार मोठं टार्गेट चेस करायचं आहे टीम कुंडेवहाच्या विरुद्ध मरुवाई विंधणे संघाला. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, शॉट ऑफ लेन, पूल केलाय हिटमॅन रोहित शर्मा स्टाईल. बॉल चालला मिड विकेटच्या बाहेर. एक दमदार षटकार. 6 धावा आणि धावफलक 6 ने पुढे सरकत असताना स्कोर कार्ड 21 वरती जाऊन पोहोचलाय. षटकं संपन्न झाली आहेत 2. या डावामध्ये एक गोष्ट मला फार आवडली. चौका षटकार जरी आले ना तरी एकही एक्स्ट्रा रन आतापर्यंत नाही आहे. नीरज राणावत सर आता
ॲज अ कॅमेरामॅन भूमिका पार करतात, कारण त्यांना माहिती आहे त्या माहुलवरून आता हेमंत कोळींचं या बेल्टमध्ये आगमन झालंय. कदाचित एक पार्ट टाइम जॉब गरजेचा असेल आणि सध्या ते काम ते करतात. बॅकअप फार इम्पॉर्टंट आहे कोणत्याही गोष्टीमध्ये, असू द्या आयुष्य असू द्या, तुमच्या समोरची संकट असू द्या, तुमची पर्सनल लाईफ असू द्या. एक तरी माणूस तुमच्याकडे असा असायला हवा की हजारो लोक तुमच्या विरोधात असताना त्या गर्दीमध्ये तुमच्या पुढे येऊन तो उभा राहील आणि ठामपणे सांगेल की हा माणूस बरोबरच आहे. ती माणसं कमवण्यासाठी 4 अक्षरांची गोष्ट आयुष्यामध्ये जपवायला शिका. माणुसकी, हाफ ट्रॅकर, फाईन लीगला फोल्डर नाही आहे, हुक केला बॉल, चौकार मेल. समीकरण फार दूर गेलाय. चौकाराच्या मदतीने धावफलक 25 वरती जाऊन जरूर पोहोचलाय. मात्र 11 बॉलचा खेळ शिल्लक यांनी अजूनही 42 रन करायच्यात हा सामना जिंकण्यासाठी. 11 चेंडू 42 67चं टार्गेट. स्वर्गीय चेतन शेठ मात्र स्मृतिचषक 2021 आपल्या समोर रंगतंय आणि बॉलिंग ट्रॅक वरती आलाय जीतू गायकवाड. इथं टायमिंग चांगलाय. जीतू गायकवाडच्या समोर हा धूम धडाका, दे धक्का आणि घे चक्का, याच फटक्यांची गरज आहे. योगेश आता हल्ला बोल करतोय. सुरुवात शांत झाली तरी तो सांगतोय विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही. पेटेन उद्या नव्यानं हे सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन नव्यानं, अडवू शकेल मला अजून अशी ती भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झालेत कैक कावे, जळेल आग ती ज्वलंत नाही. अरे येथील वादळे खेटेल तुफान, या साऱ्यांसमोर अडखळणं मरुआई विंधणे संघाला मात्र मोहीच पसंत नाही. कमबॅक होत असताना 1 चौकार 1 षटकार आणि आता लिडिंग एज रिझल्ट चांगला आहे. 4 धावा जरूर मिळतील. यस मिळालेत. हा येतो चौकार. स्वर्गीय चेतन शेठ म्हात्रे यांना श्रद्धांजली अर्पण करून देखील जातोय आणि चौकाराच्या मदतीनं समीकरण चेंज झालाय. 35. आता 32 धावेचा पल्ला पार करायचा आहे. चेंडू शिल्लक 9 चेंडू 32 धावा. फिल्डिंग मध्ये चेंजेस आणले जात आहेत. लॉंग ऑनच्या फोल्डरला लॉंग ऑफला तैनात केलं गेलं आणि आता क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव आणत असताना एक फिल्डर जो कव्हर्स मध्ये होता त्याला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं सरकवण्यात आलाय. एक शॉर्ट फाईन लेग आहे. फर्स्ट स्लिप पॉइंट लाईक फिल्डर, एक मिड ऑफ आणि ऑन साइडला लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. गोलंदाज तयार. लोवर फुल टॉस, अगदी खोलवर टप्प्याचा जवळजवळ यॉर्करच होता, मग त्याला लोवर फुल टॉस बनवलं फलंदाज योगेशनं. ॲड झाली एक सिंगल. समीकरण उरलंय 8 चेंडू 31 धावा. मागच्या सामन्यामध्ये देखील कुंडेवाहाळनं हे समीकरण शिल्लक ठेवलं होतं. टीम दारावे समोर शेवटच्या ओव्हरमध्ये 25 बाकी होत्या, त्या रोखल्या गेल्या होत्या सहजच. एक सिंगल मेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आता होणार नाहीये कारण योगेश स्ट्रायकर एंडला आलाय. एखादा मोठा फटका आता हवाय कारण 7 बॉलचा खेळ शिल्लक जिंकण्यासाठी धावा करायच्यात. 7 चेंडू आणि 30. 30 रिक्वायर्ड फ्रॉम 7. 30 धावा 7 बॉल. पीटीसी लाईव्ह फार चांगलं टेलिकास्ट करतीये. लाईन चेक करावी लागेल अंपासला आणि यस हा चेंडू डॉट आहे. पडला नंतर चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अंपासच्या टी शर्टवर आपण पाहिलं तर तिथे देखील तुम्हाला पीटीसी लाईव्हच पाहायला मिळतं कारण सध्याच्या घडीला पीटीसी लाईव्ह एक ब्रँड बनलाय. आणि मला आठवतं पनवेल प्रीमियर लीगमध्ये केडीनं फार मेहनत केली. अर्थातच किरण केतननं ज्यावेळी त्यांचा सन्मान झाला त्यावेळी त्यांच्या वडिलांना त्यांनी इन्व्हाइट केलं आणि त्यावेळी त्यांच्या वडिलांच्या डोळ्यांमध्ये देखील काही आनंदाचे अश्रू आले कारण आज केडी हे नाव ना फक्त उवळेगाव किंवा कलंबोली कॉलनी किंवा पनवेल रायगड तालुक्यापर्यंत मर्यादित नाही आहे. कॉर्पोरेट लेवलला देखील फार चांगलं काम ते करतात. ॲज अ यूट्यूबर लाईव्ह स्ट्रीमर नक्कीच फार मोठी कामगिरी त्यांची पूर्ण महाराष्ट्रभर सातत्यानं होती आहे.
तसा तुमचा जो ग्राफ तो सातत्यानं पुढे जात राहू दे आणि यश केडी तेव्हाच मिळतं ज्यावेळी एखाद्या क्षेत्रामध्ये आपण स्वतःला पूर्णपणे झुंकवून देतो. प्रयत्न करत राहा, यश तुमची वाट डेफिनेटली पाहत असतं. चेंडू उंच हवेमध्ये लॉंग ऑफला कॅच होऊ शकतीये आणि होता होता हा झेल राहिलाय. मयूर वास्कर आलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. पहिल्याच बॉलमध्ये 2 रन ऍड झालेत आणि आता जे 5 चेंडू शिल्लक आहेत, 5 मोठे फटके तुम्हाला मारायचे तर अर्थातच तुम्हाला मारायचेत इथे 5 षटकार. 5 बॉल 5 सिक्सर. मयूर वास्कर तयार झालाय बॉलिंग मार्कवर. पहिला आलाय मिड विकेटच्या बाहेर, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा मोठा फटका षटकार. 5 बॉल आणि 5 षटकारांची गरज असताना रोशनला आणि मुकेशला आपण प्रेमनाथ मुरबीसाठी पाहिलंय. आता या मैदानावरती आपण पाहणार आहोत का फलंदाज गीतेशला. उपसरपंच कांचन घरत यांचा आगमन झालाय आणि सदस्य समीर घरत ते देखील आलेत आणि हा बॉल देखील गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार देखील चालेल कारण 5 बॉल 28 होते. 2 बॉलमध्ये 10 आलेत. समीकरण उरले 3 बॉल 18. या स्पर्धेचा नियम आहे चेसिंग कंपल्सरी. सम पीपल रीड हिस्ट्री, सम पीपल टीच इट. बट कुठेतरी गीतेश सांगतोय आय एम गोइंग टू क्रिएट हिस्ट्री. काही लोक इतिहास वाचतात, काही लोक इतिहास शिकतात. मला इतिहास घडवायचा आहे. हारलो तरी चालेल, मात्र आता गीतेश नाव ऐकलं की कुंडवाळला घाम फुटला पाहिजे. अगदी मरुआई विणण्यासाठी तीच कामगिरी होतीये. सुरुवातीच्या आता आपण 5 बॉल पाहू ज्याच्यावरती कोणतीही धाव आली नाही. योगेश 6 बॉल सुरुवातीचे त्याने फेस केले आणि फक्त त्याच्या बॅटमधनं 2 रन आल्या होत्या. कदाचित तिथे 6 बॉल 10 रन्स असते जर त्यांना फार महत्वाची गोष्ट लाईन चेक करावी लागतीये. आणि यस चेंडू डॉट आला म्हणजे आता सुटकेचा निश्वास सोडेल टीम कुंडेवहाळ. अंपासमध्ये चर्चा आता होतीये. ऑर्गनायझर कमिटीनं हा डिसिजन घेतला की इथे थर्ड अंपायर चेक केलं जाईल कारण कोणत्याही टीमवरती अन्याय होऊ नये हा खड्डा गँगचा पारदर्शकतेचा हेतू आहे. ऑनफिल्ड अंपायरकडनं समाधान हा डिसिजन तर येऊ शकत नाही की वाईडला थर्ड अंपायर मात्र शफल झाले होते फलंदाज. 12th मानला पण दाखवूयात. खरं तर कोणत्याही वाईट बॉलला कुठेही जा थर्ड अंपायर तुम्हाला कधीच मिळणार नाही. आता खड्डा गँगला पारदर्शकता आणि ट्रान्सपरन्सी टिकून ठेवायची आहे. चेंडू डॉट आहे म्हणजे आता मॅच मध्ये फक्त औपचारिकता इथे शिल्लक असेल. 2 बॉल आणि 18 रन. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. गीतेश इथे बाद झालेत. हा लागलाय धक्का. समीकरण उरलंय 1 बॉल 18. एक चेंडू 18 रन. चला आर्या ओळे टीमचे कॅप्टन रिपोर्ट करायचं टॉस साठी. क्रिकेटरना लहानांपासून थोरांना देखील वेळ लावतं आणि त्याच टेनिस बॉल क्रिकेटचा मनमुराद आनंद आपण घेतोय. ओळे गावातील किंवा कुंडेवहाळ मधील कोणतेही ज्येष्ठ नागरिक वरिष्ठ नागरिक आले असाल तर आपण या मंचावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. खड्डा गँगच्या वतीनं व्यासपीठ आपल्या, स्पर्धा आपली आहे, गाव आपलं आहे, क्रिकेट आपलं आहे. त्यामुळे तुमचा सन्मान हे आमचं परम कर्तव्य. स्विच इट
आणि बॉल हवेत जरूर डाऊन द बॉल फोल्डर घेतला झेल आणि संपलाय इथे फलंदाजाचा आणि त्याचबरोबरीनं मरुआई विंधणे